वसई पूर्वेकडून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला शनिवारी पहाटे 3च्या सुमारास गुजरात दिशेच्या मार्गावरती अपघात झालाय। यात चालक जखमी झालाय तर दुसरीकडे सिलेंडर रस्त्यावर पडल्याने आग लागली आहे। या घटनेनंतर महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातच्या दिशेने एक ट्रक हायड्रोजन सिलेंडर घेऊन निघाला होता, मात्र वसई फाट्याजवळ पोहोचताच वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट दुभाजकाच्या मध्ये जाऊन तो उलटला। यावेळी त्यात असलेले सिलेंडर हे मुख्य रस्त्यावर पडले आणि अचानक त्याला आगही लागली। याबाबत पालिकेच्या अग्निशमक दलाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं। कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी मुंबई व गुजरात वाहिनीवरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर थांबवून ठेवण्यात आली होती। आग नियंत्रणात आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन व रस्त्यावर पडलेले सिलेंडर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। अजूनही वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नाही।